आमचे शांतता आहे, संयम आहे म्हणून आम्ही काय करणार. तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला, आता हाणायला लागलात. आणि आम्ही आता मजा बघतो. तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली व्हावात. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना. आमच्या आईबापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलंय, कारण आम्ही क्षत्रिय मराठी आहेत. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा, आता बदलत येईन मग बदलत येईन. बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय, नाविलाजी. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू. तर त्यांनी ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू. याला हान, एक एक हान, दोन दोन हान, पाहू द्या. काही जणांवर खोट्या केसेस बी केलेत त्यांनी. त्यांनी संयम धरला ना, मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे. एक नाही येऊन द्यायचं. बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं, एक बी. मराठ्याला त्रास देता का? आरक्षण देत नाहीत. मग आपल्या विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याचं जरी असलं, मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं. कवा त्याची बातचीचा खालीच दिसली पाहिजे. एक बिड्याचा कट्टल, तंबाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे. लिंबा खालून नाही तर चिचा खालून, कवा तिथंच टेकला पाहिजे. कारण नदीला सगळी अवस्था असते त्याची, तिथंच आंघोळ्या तिथंच करण, तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला 1-2 विनंत्या आहेत माझ्या. औ राहिला आता बोलायचं बंद करू का? नाही खाली बसा. होय, मला वाटलं मला खाली बस म्हणतात. काय ऐकायला येत नाही, जाऊन द्या आता. सांगितलं व्हॅलिडिटीचं ना, सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली. तिचं पोरग IAS शिक्षण घेत आहे, दिल्लीला काहीतरी IAS ऑफिसर बनणार आहे. ती त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघाणार म्हणजे निघून द्यायला. त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याला, हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरग चिटकलं, ते काय द्याय नाही. थोडा जातीवादी असं, यांना जातीवादाची लय मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू, एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यांची. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मराठ्याला. आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या. आरक्षण लहान विषय नाही, मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसती महाविरोधात. अरे मी एकटंच आहे, तिकून किती मोठा येते गबाळ. इतकाले लांब नाव आहेत एकाचे. कुठून आणले तर गाचपाने सापडून, कुठून नाही. काय भाषण ठोकी देते बाबा 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 बाबा, भयानक. छगनराव आप्पा, आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे, बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते. आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही, नेत्याला. धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव. कसल्या अभ्यासाकडे जा म्हणा, कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेते. काही गरज आहे का?
तरीही आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही, तुमच्या नेत्याला नाही, फक्त एकटाच छगन भुजबळ, कारण तो मुकादम आहे सगळ्याचा. ही सगळ्याचा मुकादम हे एकटाच छगन भुजबळ. यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला. आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, येडे घालायला लावतोय सारखे सारखे, त्यालाही ठेप्याला आणा. नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा.